सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर पिस्तूल रोखले। प्रत्युत्तरात पोलिसांनी गुन्हेगारावर गोळी झाडली। 9 गुन्हे दाखल असलेला मोक्यातील गुन्हेगार प्रभाकर हंबर्डे जामिनावर बाहेर आला होता। जामिनावर बाहेर आल्यावर 24 मे रोजी त्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला होता। हंबर्डे विष्णुपुरी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिडको ग्रामीण पोलीस पकडण्यासाठी रवाना झाले। आरोपीचा पाठलाग करताना गुन्हेगाराने पोलिसावर पिस्तूल रोखले, तेव्हा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर त्यांनी त्याच्या पायावर गोळी झाडली। गुन्हेगार प्रभाकर हंबर्डे जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सराईत आरोपी आहे प्रभाकर हंबर्डे म्हणून विष्णुपुरीचा। याच्यावर जवळपास 9 गुन्हे दाखल आहे आणि तो मोक्यामध्ये बेलवर होता। बेलवर असताना त्याने पुन्हा एका जणाला खंजरने मारून जखमी केले होते, त्यावरून पण गुन्हा दाखल आहे गंभीर स्वरूपाचा। तर मागच्या 4-5 दिवसापासून तो गुन्हा केल्यानंतर तो फरार होता। ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते। तर आज रोजी माहिती मिळाली होती की तो सदरचा इसम आरोपी हा विष्णुपुरी भागामध्ये फिरत आहे आणि त्याच्या कमरेला एक पिस्टल आहे गावठी। अशी माहिती मिळाल्यावर आम्ही आणि आमच्यासोबत PSI मटवाड साहेब, DBची टीम आणि माननीय SDPO साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी त्याला शोध घेत होतो। शोध घेत असताना तो आम्हाला माहिती मिळाली की तो पांगरी ह्या गावाकडील कॅनल रोडकडे पळालेला आहे। त्यावरून त्याचा पाठलाग केला असता तो जंगलामध्ये समोर गाडी सोडून पळत होता। त्यास थांबण्याचा इशारा केला असता थांबत नव्हता। आम्ही पाठलाग करत जवळ पोहोचलो असता त्याने त्याच्या कमरेला असलेलं गावठी पिस्तूल काढलं आणि पोलिसांच्या दिशेनं रोखलं। पोलिसांच्या दिशेनं रोखून तो फायर करण्याच्या प्रयत्नामध्ये होता। तो फायर करत असतानाच आम्ही पोलिसांच्या संरक्षणार्थ व आमच्या संरक्षणार्थ आम्ही आमची पिस्टल काढून त्याच्यावर फायर केला असता कमरेच्या फायर खाली केल्यामुळे त्याच्या पायामधून गोळी आरपार गेली आणि त्याच्यामध्ये तो जखमी झाला। जखमी झाल्यामुळे पोलिसांनी त्याला ताबडतोब पकडले आणि विष्णुपुरी दवाखान्यामध्ये ॲडमिट केले। पुढील कायदेशीर कारवाई त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। श्री चैतन्य टेक्नो स्कूल नांदेड 1986 साली BS गारू सर आणि झाशी लक्ष्मीबाई यांनी स्थापन केलेल्या शाळेच्या आज पूर्ण भारतभर 950हून अधिक शाखा कार्यरत असून ही आशियातली क्रमांक 1 ची संस्था बनली आहे। नेत्रदीपक निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही 98.2% प्रथम क्रमांकासह 90%च्या वर 63 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे। नीट, IIT, लोकसेवा आयोग, ऑलिम्पियाड, होमी बाबा, स्कॉलरशिप यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन व उत्कृष्ट निकालाची हमी। स्पेस सेटलमेंट प्रोग्राम अंतर्गत अवकाश अभ्यास, कम्प्युटर कोडिंगसाठी वीज क्लब प्रोग्राम, विविध प्रकारच्या 8 खेळांसाठी स्वतंत्र कोचसह विशेष मार्गदर्शन, विविध विषयांच्या लॅब्स, संगीत, कला, नृत्य, ग्रंथालय, अत्याधुनिक बस सेवा या सर्व भौतिक सुविधांसह सुसज्ज भव्य शैक्षणिक संकुल। स्पर्धेच्या युगात आपला पाल्य टिकावा आणि त्याने अव्वल स्थान प्राप्त करावे यासाठी आजच संपर्क करा श्री चैतन्य टेक्नो स्कूल खुरगाव, नांदुसा रोड, नांदेड।